आज 8 मार्च आहे। आजच्या दिवशी मी सर्व सांगली जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील आणि देशातील सर्व महिलांना आजच्या या दिवशी मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ज्या शाळांमध्ये 500 पेक्षा जास्त मुली होत्या अशा 51 शाळा आम्ही निवडल्या आणि तेथील सगळ्या मुलींना आम्ही ऑगस्ट महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत आम्ही दर शनिवारी 1 तास कराटे किंवा तायक्वॉन्दोचं प्रशिक्षण दिलं। याच्यातून मुलींमधला आत्मविश्वास वाढला। त्यांना अनेक पंचेस केक्स समजा कोणी कॉलर धरली तर काय करायचं, कोणी जर का अचानकपणे पाठीमागे येऊन हल्ला केला तर काय करायचं, अचानकपणे कोणी एखाद्याने शस्त्र दाखवलं तर प्रतिकार कसा करायचा, याचे फक्त मार्गदर्शन नाही तर सराव करून घेतला। आणि आज आम्हाला आनंद वाटतो सांगायला की 38,600 मुलींपैकी आज सांगली जिल्ह्यामध्ये 15,508 म्हणजे 15,500 पेक्षा जास्त मुलींना आम्ही येलो बेल्ट त्यांना मिळालेला आहे। ती परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत। आमच्या 10वी आणि 12वीला बसलेल्या मुलींना मात्र आम्ही या परीक्षेला बोलवलं नाही, कारण त्यांची 10वी आणि 12वीची परीक्षा महत्त्वाची आहे। त्यांची परीक्षा संपल्यानंतर आम्ही त्यांना बोलवणार आहोत। आणि मला असं वाटतं की मुलींमध्ये वाढलेला आत्मविश्वास, मुलींमध्ये वाढलेले एक स्वतःबद्दलचा एक विश्वास हा खऱ्या अर्थाने आजची देण आहे। आजचा कार्यक्रम आजच्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही संपूर्ण जिल्हाभर घेत आहोत। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि मिरज ग्रामीण येथील 18 शाळांमधल्या आज जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांबरोबर आले होत्या। आणि आज पालकमंत्री महोदय, खासदार विशाल पाटील साहेब, त्याचबरोबर आमदार इद्रिस नायकवडी साहेब आणि समितदादा कदम साहेब या सर्वांच्या उपस्थितीत SP साहेबांच्या उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। मला असं वाटतं की आपण मुलींना घाबरू नकोस म्हणण्यापेक्षा मुलींनीच म्हटलं पाहिजे, आईवडिलांना तुम्ही काळजी करू नका, कोण समोरून आलं तर मी सक्षम आहे, मी स्वतःच्या स्वावलंबनाने मी पुढे जाणार आहे। मला असं वाटतं आपल्या मुलींना 8 मार्च रोजी हा आत्मविश्वास आपण सर्वांनी दिला, हेच फार महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा आजच्या दिनाच्या निमित्ताने या सगळ्या महिलांना मी पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांनाही मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।